दीर्घ शवासन. संपूर्ण शरीर ढिलं करून घ्यायचं आहे. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात सैल, हाताचे तळवे आकाशाकडे, मान सैल सोडून द्या. वाढलेली श्वास प्रश्वासाची गती हळूहळू संथ होऊ द्या. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक प्रश्वासाबरोबर आपलं शरीर, आपलं मन अधिकाधिक शिथिल होते आहे अशी कल्पना करा. शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपण शिथिल करून घेणार आहोत. सर्वप्रथम शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजवा हात खांद्यापासून बोटांच्या अग्रभागापर्यंत पूर्णपणे सैल शिथिल करून घ्या. उजवीकडचा छाती, पोट, कमर, नितंबाचा भाग पूर्णपणे शिथिल सैल सोडा. कमरेपासून खालचा उजवा पाय तळपायापर्यंत पूर्णपणे सैल शिथिल सोडा. शरीराची उजवी बाजू पूर्ण शिथिल झाली आहे. आता डाव्या बाजूकडे लक्ष द्या. डावा हात खांद्यांपासून पूर्णपणे सैल शिथिल सोडून द्या. डावीकडचा छाती, पोट, कमर, नितंबाचा भाग पूर्णपणे सैल सोडा. कमरेपासून खालचा डावा पाय पूर्णपणे शिथिल सैल सोडून द्या. शरीराची डावी आणि उजवी बाजू पूर्णपणे शिथिल झालेली आहे. आता मागच्या बाजूकडे लक्ष द्या. मागचा कमरेचा भाग सैल सोडा. पाठीचा भाग सैल सोडा. पाठीतील सर्व मांसपेशी, सर्व स्नायू, पाठीचा कणा, पाठीच्या कण्यातील प्रत्येक मणका, प्रत्येक अस्थी शिथिल करून घ्या. मानेचे मणके सैल सोडा. मानेतील स्नायू सैल सोडून द्या. डोक्याचा भाग, डोक्याची कवटी, डोक्याच्या कवटीवरील प्रत्येक केस न केस पूर्णपणे सैल सोडा. चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, प्रत्येक मांसपेशी शिथिल सोडून द्या. कपाळ सैल सोडा. उजवा कान, उजवा गाल, डावा कान, डावा गाल शिथिल सोडून द्या. उजवा डोळा, त्यावरील भुवई, डावा डोळा, त्यावरील भुवई शिथिल करा. नाक, डावी नासिका, उजवी नासिका, वरचा ओठ, खालचा ओठ सैल सोडून द्या. वरचे दात, खालचे दात शिथिल करा. जिभेवरचा ताणही दूर करून घ्या. मुखातील पूर्ण पोकळी पूर्णपणे सैल सोडा. हनवटी, गळा, कंठ, अन्ननलिका,
श्वासनलिका पूर्णपणे सैल शिथिल सोडून द्या. छातीचा भाग, छातीची पोकळी, हृदय, फुफ्फुस, छातीचा पिंजरा पूर्णपणे सैल शिथिल करून घ्या. पोटाचा भाग, पाचन संस्थेशी संबंधित सर्व अवयव, नाभी केंद्र, नाभीच्या बाजूचा परिसर, ओटीपोटाचा भाग सैल शिथिल सोडून द्या. शरीराची आपण सुरुवातीला उजवी बाजू, नंतर डावी बाजू, मागची, मधली आणि वरची ही बाजू पूर्ण शिथिल करून घेतली आहे. या शिथिल अवस्थेत आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या श्वास आणि प्रश्वासाकडे. श्वास घेताना पोट फुलते आहे, वर येते आहे. श्वास सोडताना पोट मध्ये जाते आहे. श्वास घेणे आणि सोडणे एक, अशा पद्धतीनं मनातल्या मनात आपले श्वास मोजायचे आहेत. श्वास बाहेर सोडल्यानंतर श्वासांची मोजणी थांबवा. काही वेळापूर्वी आपण आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करून घेतला आहे. आता पुन्हा आपलं हे शरीर, मन आपल्याला तयार करायचं आहे पुढच्या अभ्यासासाठी. अलगद आपल्या हातापायाच्या बोटांची हालचाल करा. हातांच्या मुठा बांधा, सोडा. मान सावकाश सरळ करा. हात अलगद डोळ्यावर ठेवत डोळे उघडा. पाय एकमेकांना जोडून घ्या. हात मांड्यांच्या बाजूला ठेवा. सावकाश डाव्या कुशीवर वळून उठून बसा.